अरे देवा, मला एलर्जीबद्दल आधी माहिती असती तर. जेव्हा शिंका येणं हे माझ्यासाठी एक गूढ होतं. चला तर मग हे गूढ एकतर सोडूया. एलर्जी म्हणजे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची अशा गोष्टींना होणारी प्रतिक्रिया जी सामान्यतः हानिकारक नसतात. यांना अलर्जन्स म्हणतात. काही सामान्य अलर्जन्स म्हणजे झाडामधून येणारं परागकण, गवत आणि तण, धुरीचे कण, बुरशी, पाळीव प्राण्यांचे केस, काही पदार्थ जसे की शेंगदाणे आणि समुद्री खाद्यपदार्थ, कीटकांचे दंश, काही औषधे जसे की पेनिसिलिन आणि लेटेक्स. तर आपल्या शरीरात नेमकं काय होत असतं? आपली रोगप्रतिकारक शक्ती चुकून या हानिकारक नसलेल्या गोष्टींना धोकादायक समजते आणि त्यांच्याशी लढण्यासाठी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात करते. लक्षणे सौम्य असू शकतात, जसे की शिंका येणे, नाक वाहणे किंवा नाक बंद होणे, डोळे खाजवणे किंवा थोडी त्रासदायक जसे की सूज येणे, खोकला येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे. अत्यंत गंभीर प्रतिक्रियेला अनाफिलेक्सिस म्हणतात, ज्यामध्ये हृदयाचे ठोके वेगाने पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घशात सूज येणे यासारखी लक्षणे दिसतात आणि ताबडतोब वैद्यकीय लक्ष देणे आवश्यक असते. एलर्जीचे प्रकार देखील भिन्न असतात. परागकणामुळे होणारी हंगामी एलर्जी, अन्न एलर्जी, औषधांची एलर्जी आणि त्वचेची एलर्जी जसे की एक्जिमा. प्रतिबंध. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टीपासून तुम्हाला एलर्जी आहे त्यांपासून शक्य तितके दूर राहणे आणि लक्षणे दिसताच त्यावर नियंत्रण मिळवणे. सुरक्षित रहा आणि माहितीपूर्ण रहा. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomeopathy.com ला भेट द्या.